तर मित्रांनो, तुम्ही म्हणता ना जातीभेद, एका साईडनं मनोज जरांगे, एका साईडनं लक्ष्मण हाके. पण खरा जातीभेद कुणी केला होता आणि कधी केला होता जरा ऐका एका कवितेमधून. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. आता बघा जातीभेद कसं केलं बघा. आता बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग कसा गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. बघा जातीभेद किती कठोर होता. त्यांच्या लोकात बसाय आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण त्याला संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. त्यांनी त्यावेळेस केलं होतं अति. त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी. आता यांनाच मार मागायची आता वाटते भीती. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, जातीभेद एवढा कठोर होता की सांगूही शकत नाही.